डोंगरावरचा शिव म्हणजे तुम्ही हे असं ऐकलं आहे का? ज्योतिष आणि भक्तिमागचं अद्भुत रहस्य कधी लक्ष दिलं आहे का तुम्ही? कारण गावातली अनेक देवळं आपण सहज गाठतो किंवा सहज जाता येतात, पण शिवाची अनेक प्राचीन मंदिरं जी आहेत ती डोंगर माथ्यावरतीच त्याची निर्माण झालेली आहेत. यामागे फक्त भक्ती नाही, तर या पाठीमागे ज्योतिष, निसर्ग आणि अध्यात्माचा एक सुंदर असा संगम दडलेला आहे. कारण ज्योतिषशास्त्रात 11वा भाव हा इच्छाप्राप्ती करून देणारा, त्याच्यानंतर उंच स्थळ, डोंगर माता आणि शनी राशीशी, कुंभ राशीशी संबंध जोडलेला आहे. आणि कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे. तर शनी हा तपस्वी, संयमी, सहनशक्तीचा कारक असा मानला जातो. आणि शिव म्हणजे तपस्येचं मूर्त स्वरूप. म्हणूनच शिवाचा मार्ग नेहमीच सहज नसतो, तो प्रयत्नांचा मार्ग असतो. डोंगर चढणं म्हणजे फक्त वर जाणं नाही, तर तो स्वतः खाली ठेवण्याचा प्रवास आहे. तर तो कसा? जेव्हा भाविक पहिली पायरी चढतो तेव्हा तो शरीराच्या शक्तीवरती चढतो. 10 पायऱ्या चढल्यानंतर त्याचा श्वास हळूहळू बदलायला लागतो आणि 50 पायऱ्यावरती ज्यावेळी तो पोहोचतो त्यावेळी साधारणतः त्याला घाम फुटू लागतो. 100 पायऱ्यानंतर चढतेवेळी शरीर त्याला समजावं लागतं की शरीराचं दुखणं त्याला लक्षात यायला लागतं आणि कुठेतरी थांबण्याचा मनात विचार होतो. पण दुसरं मन शिवाची प्रार्थना किंवा शिवाच्या भेटीनं ते उत्स्फूर्तित झालेलं असतं आणि त्या दिशेने ते चालत असतं. आणि ह्या दोन्ही गोष्टीचा ज्यावेळी द्वंद्व होतो, ह्या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळी संबंध मनामध्ये भाव निर्माण होऊ लागतो, त्यावेळी भक्ती जन्म घेते. आणि ज्योतिष सांगतं की शनी माणसाला कष्टातून परिपक्व बनवतो, शिव त्या परिपक्व भावाला स्वीकार करतो. आणि म्हणून जोपर्यंत शरीर मजबूत असतं तोपर्यंत अहंकारही मजबूत असतो. पण शरीर थकायला लागलं, धाप लागली, शक्ती कमी झाली की माणूस आतून नम्र होण्यास सुरुवात होतो. अतिशय विनयशील आणि नम्रपणे तो वागायला सुरुवात करतो. आणि कदाचित म्हणूनच शिव हा डोंगरावरती त्याचं विराजमान असतं, त्या डोंगरावरती त्याचा सहवास असतो. कारण शिवाला भेटण्यासाठी माणसानं स्वतःचा गर्व खाली ठेवून वर जायला हवा. डोंगरावर जाताना माणूस, दुसरी गोष्ट, हे सगळं होत असतेवेळी पंचमहाभूतांचा संबंध कसा येतो, तर तो ज्यावेळी तुम्ही चालत असता त्यावेळी ऊन तुमची परीक्षा घेत असतं. त्याच्यानंतर वारा स्पर्श करून मुक्तता शिकवतो, तुमच्या अंगाला स्पर्श करून मुक्तता कशी असते ते शिकवतो. आणि पावसाळ्यामध्ये जर गेलात, पावसाचे थेंब, पाऊस तुम्हाला शुद्ध करून टाकतो आणि पृथ्वी तुमचे भार झेलत असते आणि विशालतेनं भरलेलं आकाश तुमच्यासमोर खुलं असतं. आणि तशीच भावना देखील तुमच्या हृदयाची झालेली असते. आणि मग जेव्हा असा थकलेला समर्पित भाव घेऊन भाविक शिवासमोर उभा राहतो, तेव्हा तो भोलेनाथ फक्त दर्शनासाठी नाही, तर हा स्वतःहून बदलून आला आहे असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि तिथेच त्या भाविकाला कृपादृष्टी होते आणि भोलेनाथाचा आशीर्वाद मिळतो. तर ही प्रोसेस, हा जो काही संबंध आहे, हा घडवण्यासाठी शिवाचं मंदिर, जेवढी काही शिव मंदिर आहेत ती डोंगरावरती नेऊन वसवण्याचं आणि तिथं स्थापन करण्याचं, तिथे निर्माण करण्याचं काम, याच्यासाठी हा विचार डोक्यात ठेवून केला असावा असा एक निकष त्याच्यातून निघतो. आणि संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी असाच संबंध विचार करून त्याची निर्मिती केली गेली होती. असेच नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.